ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधली आहेत। अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील मांजरी परिसरामध्ये असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विविध विकास कामांची पाहणी त्यांच्याकडून करण्यात येते आहे। तेजस, आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री जे आहेत ते पुण्यातील या हडपसर परिसरामध्ये पाहणी दौरा करत आहेत। आपण पाहिलं की कालच शिरूर लोकसभेचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे यांच्या बाबतच्या विधानानंतर त्यांच्यात लोकसभा मतदारसंघ जे आहे शिरूरचं ठिकाणची सगळी पाहणी दौरा आहे। पुण्यातील मांजरी त्याचबरोबर 15 नंबर या ठिकाणी त्यांनी अगोदर पाहणी केलेली आहे। वेगवेगळ्या विकास योजना ज्या आहेत त्या विकास योजनेची पाहणी करत आहेत। त्यांच्या समेत पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत राजेश देशमुख, त्याचबरोबर मनपा आयुक्त आहेत। खरं तर आपण पाहिलं की कालपासून या ठिकाणी लोकसभेचे जे खासदार होते त्या खासदारावरती टीका झाल्यानंतर त्यांच्याच मतदारसंघामध्ये सध्या अजित पवार जे आहेत ते पाहणी दौरा करत आहेत। तेजस, अगदी आता उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आहेत। पुढचं काही कशा पद्धतीने ते विकास कामांची पाहणी करतील किंवा कुठे जातील या सगळ्या दौऱ्यासंदर्भात काही माहिती कळतीये? पाहणी दौऱ्यानंतर ते वेगवेगळ्या विकास कामाचं उद्घाटन सुद्धा करणार आहेत। खरं तर आपण बघू शकतो की स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या समेत आहेत। खरं तर पुण्यातील मांजरीचा जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाची ते पाहणी करत आहेत। अगदी धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।